हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू हिंदू अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍक्शन, जो पार्ट आहे फार्माकोडायनामिक्सचा. जर मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये तुम्ही व्यवस्थित पाहिलं असेल तर फार्माकोडायनामिक्स मी काय सांगितलंय की त्या ड्रगचं ऍक्शन आपल्या बॉडीवरती काय असणार आहे. ड्रग्स ऍक्शन ऍक्शन ऑन द बॉडी. याच्यामध्ये बघताय तुम्ही जो मेकॅनिझम आहे की कोणत्या वे मध्ये ते ड्रग ऍक्शन करतं, म्हणजे कशा वेने ते फंक्शन करणारे हे मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍक्शन मध्ये पाहतो आपण. याच्यामध्ये drug action, that is pharmacodynamics, refers to specific biochemical interaction through which a drug produces its pharmacological effect. कोणत्या वेने किंवा कोणत्या बायोकेमिकल इफेक्ट्सने ड्रग काय करणार आहे ते ऍक्शन दाखवणार आहे, फार्माकोलॉजिकल ऍक्शन दाखवणार आहे. युजली इन्व्हॉल्विंग बाइंडिंग टू मॉलिक्युलर टार्गेट्स लाईक रिसेप्टर एन्झाईम्स किंवा आयन चॅनल्स ट्रान्सपोर्टर्स. ओके, जर तुम्हाला हे वाटत असेल की तुम्ही एखादा ड्रग घेतलाय आणि तुम्हाला बरं वाटतंय, पण त्या ड्रगची काहीतरी ऍक्शन होत असेल, काहीतरी मेकॅनिझम असेल ज्याच्यामध्ये ते काम करून ती लास्टची ऍक्शन दाखवत असेल बॉडीवरती. याच्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या वेज मध्ये याची मोड ऑफ ऍक्शन असू शकते किंवा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन असू शकते. एकतर रिसेप्टर्स वरती बाइंड होतंय, एन्झाईम वरती काहीतरी इम्पॅक्ट करतंय, आणि आयन चॅनल्स असू शकतात किंवा ट्रान्सपोर्टर्स. ओके, याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक एक टाईप एक्सप्लेन करायला ट्राय करते इथे. नाव रिसेप्टर्स या केसमध्ये बघा, जर एक रिसेप्टर्स इथे बघितला तुम्ही, हा एक रिसेप्टर आहे आणि हा दुसरा रिसेप्टर आहे. ओके, मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं, ज्यावेळेस एक ड्रग मॉलिक्यूल रिसेप्टरवरती बाइंड करून ती सेम फार्माकोलॉजिकल ऍक्शन घडून आणण्यास मदत करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, एगोनिस्ट. समजा जर बॉडीमध्ये रिसेप्टरच्या इम्प्रॉपर फंक्शनिंग मुळे किंवा दुसऱ्या काही ऍक्शनमुळे असं काही होत असेल जेणेकरून तो ड्रग त्या साईडला बाइंड करून तो फार्माकोलॉजिकल इम्पॅक्ट दाखवत नसेल, त्याच केसमध्ये ड्रग काय करू शकतो, अशा ठिकाणी रिसेप्टरवरती बाइंड करून ऍज अ एगोनिस्ट ऍक्ट करून ती सेम फार्माकोलॉजिकल ऍक्शन घडून आणू शकत असेल, मग त्या केसमध्ये दॅट इज एगोनिस्ट. ड्रग कॅन बी एगोनिस्ट. आय होप तुम्हाला समजते, कारण की मी इथे तुम्हाला पूर्णपणे सांगायचा प्रयत्न करते. त्या केसमध्ये जर नॉर्मली फंक्शन होऊन ती रिॲक्शन किंवा तो रिसेप्टर ऍक्टिव्हेट नसेल होत आणि बॉडीमध्ये ते जे रिक्वायर्ड फंक्शन आहे ते कॅरीड आउट नसेल होत, तर एक ड्रग का घेतला जातो, ऍज अ एगोनिस्ट घेतला जातो, जेणेकरून तो या रिसेप्टरवरती बाइंड करून काय होईल की ती रिॲक्शन फार्माकोलॉजिकल इफेक्ट घडून आणेल बॉडीमध्ये. दुसरा आहे की एक ड्रग काय ऍक्ट करू शकतो, अँटॅगोनिस्ट. अँटॅगोनिस्टच्या केसमध्ये मी तुम्हाला पुढच्या लेक्चर म्हणजे स्लाइड्स मध्ये दाखवते की ऍज अ तो काय करणार आहे, इथे जाऊन बाइंड करून जी एक मॉलिक्युलनी इथे बाइंड केल्यानंतर काय करत होता, एक ऍडव्हर्स किंवा डिस्ट्रॉइंग इम्पॅक्ट दाखवत होता बॉडीवरती, ते स्टॉप केलं जातं. एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. या केसवरती जर ग्लुटामेट बाइंड करून जर बॉडीमध्ये त्या सेल्समध्ये जाऊन कॅल्शियम आयन, सोडियम आयन्स काय सॅच्युरेट होतात आणि त्या केसमध्ये काय होणार आहे, त्या न्यूरॉन डिस्ट्रॉय होणार आहे. त्याच केसमध्ये जर आपण असा अँटॅगोनिस्ट बाइंड केला तिथे त्या रिसेप्टरवरती, तर काय होईल, ते सोडियम आयन्स किंवा कॅल्शियम आयन्स त्या सेलमध्ये ऍटमध्ये जाऊन काय त्या सेलला किल करणार नाही. ही खूप डेंजरस किंवा एक हार्मफुल ऍक्शन असू शकते ज्यावेळेस हे न्यूरॉन्स मध्ये होतं. ओके, कारण की न्यूरॉन सेल्स मल्टिप्लाय होत नाही, जेवढे असतात तेवढेच राहतात. त्या केसमध्ये बघा, ड्रग कॅन ऍक्ट ॲज एगोनिस्ट ॲज वेल ॲज अँटागोनिस्ट. तुम्हाला हेच मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत होते की एका रिसेप्टरवरती बाइंड करून जर ती रिॲक्शन प्रमोट करत असेल तर तो असतो एगोनिस्ट, आणि ड्रग हा ऍक्शन दाखवू शकतात. किंवा ड्रग कॅन ऍक्ट ॲज अँटागोनिस्ट, त्या रिसेप्टरवरती जे मॉलिक्युल्स डिस्ट्रॉइंग मॉलिक्युल्स बाइंड करत होते त्यांच्या ऐवजी जाऊन स्वतः बाइंड करत असेल आणि ती रिॲक्शन स्टॉप करत असेल, त्याला म्हटलं जातं अँटागोनिस्ट. आता बघा इथे एन्झाईम्सच्या केसमध्ये, एन्झाईम्स हा समजा असा एक एन्झाईम आहे, दिस इज एन्झाईम, आणि दुसरा असतो सबस्ट्रेट. ज्यावेळेस एन्झाईम आणि सबस्ट्रेट, दिस इज एन्झाईम, दिस इज सबस्ट्रेट, एन्झाईम सबस्ट्रेट ज्यावेळेस सोबत येतात त्यावेळेस ती रिॲक्शन म्हणजे कंप्लीट होते. त्या केसमध्ये कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स या एन्झाईमच्या जागेवरती जर दुसरे मॉलिक्युल्स येऊन बाइंड झाले, हा एन्झाईम आहे, त्या केसमध्ये सबस्ट्रेट एका साईडला राहतोय आणि जर इथे येऊन ड्रग बाइंड करत असेल,
कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स म्हणजे काय, कॉम्पिटिशन करतात ते कशासोबत, सबस्ट्रेट सोबत त्या साईट वरती बाइंड करण्यासाठी. ड्रग मॉलिक्युल्स इथं बाइंड करून त्या एन्झाईम वरती बाइंड करून ती रिएक्शन कसं करतात, स्टॉप करू शकतात. याला काय म्हटलं जातं, कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर. म्हणजे फक्त ते कशासोबत कम्पीट करताय, विथ द सबस्ट्रेट. आणि ते जर तुम्ही ही केस पाहिली ज्या केसमध्ये नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स आहेत, म्हणजे काय, ते कशासोबत कम्पीट नाही करणार, सबस्ट्रेट सोबत कम्पीट नाही करणार. म्हणजे समजा इथे सबस्ट्रेट बाइंडिंग करते आणि ही जी साईट आहे ती इम्प्रॉपर बनवतील कशासाठी, सबस्ट्रेट बाइंडिंगसाठी. म्हणजे एकदा ड्रग मॉलिक्युल्स त्या एन्झाईमला बाइंड करून काय करतील, त्या एन्झाईमचं स्ट्रक्चर डिफर करतील किंवा वेगळं करतील, जेणेकरून जो सबस्ट्रेट आहे तो इथे बाइंड करू नाही शकणार. दॅट इज नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स. आय होप तुम्हाला कळतंय. कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर मध्ये ते काय करतात, ड्रग्स कम्पीट करतात कशासोबत, सबस्ट्रेट सोबत, फॉर बाइंडिंग टुवर्ड्स द एन्झाईम साइट. आणि या केसमध्ये नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स मध्ये ड्रग काय करणार आहे, एन्झाईमच्या अशा साईटवरती बाइंड करणार आहे जेणेकरून त्याचं पूर्ण एन्झाईमचं स्ट्रक्चर वेगळं होईल आणि तिथे सबस्ट्रेट बाइंड करू नाही शकणार, जेणेकरून ती रिॲक्शनच होणार नाही. ओके, ज्या रिॲक्शननी एक प्रॉब्लेम कॉज होत होता ती रिॲक्शन होणार नाही आणि तो बॉडीमध्ये तो ॲबनॉर्मल फिजिओलॉजिकल इम्पॅक्ट दिसणार नाही. म्हणून ड्रगचा रोल असा असू शकतो ॲज अ कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर, किंवा ड्रगचा रोल कसा असू शकतो ॲज अ नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर, ज्याच्यामध्ये ते काय करताय, एन्झाईमला डिस्ट्रॉय करतायत किंवा असं करताय जेणेकरून त्याच्यावरती सबस्ट्रेट बाइंड नाही करणार. ओके, याच्यामध्ये रिसेप्टर बघितलं आपण आणि एन्झाईम्स बघितले. आता यामध्ये बघा, एन्झाईम आयन चॅनल्स. ड्रग्स कॅन ओपन ऑर क्लोज आयन चॅनल्स. काय करतायत ते, आयन चॅनल्सला बंद करतायत. कधी कधी काय होतं, पोलरायझेशन डिपोलरायझेशन ऑफ आयन्स नि काय होणार आहे, इम्प्रॉपर किंवा ॲबनॉर्मल फंक्शनिंग ऑफ दॅट न्यूरॉन होईल किंवा डेथ होईल त्या सेल्सची. त्या केसमध्ये ड्रग्स काय ऍक्ट करू शकतात, ॲज अ ॲगोनिस्ट किंवा अँटॅगोनिस्ट. आता समजा लिगॅंड गेटेड मध्ये मी तुम्हाला इथे शॉर्टली एक्सप्लेन करते काय असतं लिगॅंड गेटेड मध्ये. समजा हा एक, ही एक्स्ट्रा सेल्युलर मेम्ब्रेन आणि ही आहे इंट्रा सेल्युलर मेम्ब्रेन. ज्या केसमध्ये हा असेल रिसेप्टर, याच्यावरती लिगॅंड बाइंड करतो किंवा एक मॉलिक्यूल जो स्वतः सेलच्या आतमध्ये जात नाही, पण तो काय करणार आहे, इनिशिएट करणार आहे कशाच्या मुवमेंटसाठी, कॅल्शियम आयन्स, सोडियम आयन्स किंवा काय, पोटॅशियम आयन्स. या आयन्सला आतमध्ये टाकणार आहे सेल्सच्या. त्या केसमध्ये काय होणार आहे, एक डिसीज आहे जो याच्यामुळे होणार आहे, तो आहे अल्झायमर्स डिसीज. त्या केसमध्ये काय होतं, ग्लुटामेट जाऊन बाइंड करतो ॲज अ लिगॅंड. ग्लुटामेट ॲज अ लिगॅंड बाइंड करणार, तो स्वतः ग्लुटामेट रिसेप्टरच्या आतमध्ये जात नाही. ज्यावेळेस तो लिगॅंड बाइंड करतो त्या रिसेप्टरला, त्याच्यामुळे काय होणार आहे, एक्सेस ऑफ आयन्स आहेत ते आतल्या साईडला जातात आणि तिथे काय करणार आहे, डिपोलरायझेशन. आणि काय होईल, डिसीज म्हणजे इम्प्रॉपर फंक्शनिंग ऑफ दॅट न्यूरॉन किंवा तो न्यूरॉनची डेथ होईल. हे कशामध्ये जातं, लिगॅंड गेटेड. म्हणजे फक्त ते बाइंड करतात, आतमध्ये जात नाही, आयन्स आतमध्ये जातात. आता तुम्ही जी प्रोटीन रिसेप्टर्स मध्ये बघताय, सेम केसमध्ये काय होणार, इथे लिगॅंड तर बाइंड करेल, पण जे जी प्रोटीन हे होतात, ऍक्टिव्हेट होतात आणि ते काय करणार आहे, आतमधल्या ज्या आयन्स आहेत ना त्यांना आउटवर्ड म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर मध्ये येईल. इथे इंट्रा सेल्युलर स्पेसेस मध्ये आयन्स मूव्ह करत होते. या केसमध्ये बघा, मी इथे ड्रॉ करते, दिस इज रिसेप्टर ज्याच्यावरती लिगॅंड बाइंड करेल, आणि इथे आहे जी प्रोटीन, दिस इज जी प्रोटीन. ते काय करणार आहे, आउटवर्ड मुवमेंट ऑफ पोटॅशियम आयन्स, कॅल्शियम आयन्स, हायपरपोलरायझेशन. ओके, समजते तुम्हाला. या केसमध्ये काय होणार आहे, आउटवर्ड मुवमेंट्स ऑफ आयन्स दॅट कॅन बी ऑल्सो हार्मफुल. मग आयन्स आपल्या ड्रग्सचं काय रिॲक्शन असू शकतं, अशावरती इनिबिटर्स म्हणून ते काम करतात. ओके, या साईडला जर या साईडला बाइंड झाल्यानंतर ही मुवमेंट होत होती, ही एक्झॅक्टली ही मुवमेंट होत होती, तर काय करणार आहे, या मुवमेंटला ते इनिबिट करणार आहे जेणेकरून ही रिॲक्शन कॅरीड आउट होणार नाही. जर इथे लिगॅंड बाइंड होण्याच्या ऐवजी जर इथे इनिबिटर बाइंड होतोय, तर काय होईल, ही रिॲक्शनच होणार नाही. त्याच्यामुळे डिपोलरायझेशन होणार नाही, अल्झायमर्स डिसीज होणार नाही. ओके, असे काही ड्रग्स पण फॉर्म्युलेटेड आहेत ज्याच्यामुळे. पण आयन चॅनलच्या केसमध्ये दोन गोष्टी बघितल्या, एक तर आहे लिगॅंड गेटेड, दुसरं आहे जी प्रोटीन रेग्युलेटेड. आणि व्होल्टेजच्या केसमध्ये बघा, इथे
व्होल्टेजच्या केसमध्ये जोपर्यंत इक्विलिब्रियम डेव्हलप नाही होत तोपर्यंत काय होणार आहे, आयन्स काय होणार आहे, इक्वल होणार आहे टुवर्ड्स द बोथ द साइड. दिस इज व्होल्टेज गेटेड. ओके, ह्या 3 मेकॅनिझम आहेत जे आयन चॅनल्स मध्ये फॉलो केले जातात आणि याच्यानुसार ड्रग्स ऍक्शन करतात. ओके, त्यानंतर बघताय ट्रान्सपोर्टर्स. ट्रान्सपोर्टरच्या केसमध्ये बघा असे काही मॉलिक्युल्स असतात जे काय असतील, बाहेरच्या मॉलिक्युलर, हा काय एक्स्ट्रा सेल्युलर मॉलिक्युलला किंवा या लिगॅंडला, या सबस्टन्सला आतमध्ये रोटेट करून काय करणार आहे, इंट्रासेल्युलर मध्ये ऍड करणार आहे. ओके, दिस इज इंट्रासेल्युलर. बाहेरच्या मॉलिक्युलला पिक केलं आणि त्याला रोटेट झालाय तो ट्रान्सपोर्टर. ट्रान्सपोर्टर म्हणजे काय असतो, बाहेरच्या मॉलिक्युल म्हणजे एका साईडवरून एखादी गोष्ट घेऊन दुसऱ्या साईडला जाऊन देणं, तो ट्रान्सपोर्टर असतो. जसं की तुम्ही तुमचे मेसेजेस पास करता, एका फ्रेंड करून दुसऱ्या फ्रेंडकडे मेसेजेस पास करता, तसंच हे ट्रान्सपोर्टर्स काय करतात, बाहेरच्या साईडहून हे मॉलिक्युल्स घेतात आणि आतल्या साईडला म्हणजे इंट्रासेल्युलर मध्ये ते काय करतील, ऍड करतील. दोज आर द ट्रान्सपोर्टर. ड्रग्स कॅन बाइंड टू अँड इनहिबिट स्पेशलाइज्ड ट्रान्सपोर्टर्स दॅट मूव्ह मॉलिक्युल्स. आता समजा जर अशा मुवमेंटनी जर बॉडीमध्ये काही इम्पॅक्ट होत असेल, ॲबनॉर्मल प्रॉपर्टीज दिसून येत असतील बॉडीमध्ये, तर जर ड्रगने या ट्रान्सपोर्टरलाच इनिबिट केलं तर हे मॉलिक्युल्स एक्सचेंज होतील का, नाही होणार. म्हणजे तुम्ही बघताय की याच्यामध्ये कोणत्या कोणत्या साईटवरती एका ड्रगने ऍक्ट केलं पाहिजे. ओके, तर मी हे चारही प्रकार तुम्हाला समजावलेत. रिसेप्टरच्या केसमध्ये बघा ऍज अ ॲगॉनिस्ट किंवा अँटॅगॉनिस्ट. ओके, त्यानंतर एन्झाईम्स, कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स, नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स. पूर्णपणे तुम्ही लक्ष देऊन ऐका. जर तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकतात, कारण की आपण ज्यावेळेस एमसीक्यू स्टडी स्टार्ट करणार आहेत, आपण प्रत्येक टॉपिक वरती एमसीक्यू स्टार्ट करणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी क्लिअर झालेल्या पाहिजे किंवा तिथे तुमच्या या चुका नाही झालेल्या पाहिजे. म्हणून मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळे लेक्चर्समध्ये सगळे टॉपिक्स एक्सप्लेन करते. म्हणून तुम्ही लक्ष द्या आणि ट्राय करा की तुम्हाला तुमच्या एमसीक्यूच्या मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही यावं. आयन चॅनल्स मध्ये 3 टाइप्स असणार आहे. लिगॅंड गेटेड, ज्यावेळेस फक्त आतमध्ये आयन जातील, लिगॅंड फक्त त्याला इनिशिएट ऍक्टिव्हेट करणार आहे त्या मोमेंटला. जी प्रोटीन वरती काय असणार आहे, जी प्रोटीन्स असणार आहे जे एक्स्ट्रा सेल्युलर मेम्ब्रेन मध्ये आयन्सची मुवमेंट करणार आहे. आणि तेच व्होल्टेज गेटेड मध्ये दोन्ही साईडला सेम इक्विलिब्रियम होत नाही तोपर्यंत मुवमेंट ऑफ आयन्स डेव्हलप होणार आहे. ट्रान्सपोर्टर्स असे मॉलिक्युल्स असणार आहेत किंवा असे प्रोटीन्स असणार आहेत जे काय करतील, बाहेरच्या एक्स्ट्रा सेल्युलर मधले मॉलिक्युल्स इंट्रासेल्युलर मध्ये ऍड करतात. ठीक आहे, जर तुमचं ड्रगचं जर मुवमेंट जर त्या ट्रान्सपोर्टर वरती झालं तर हे ॲबनॉर्मल फंक्शनिंग होणार नाही आणि त्या प्रोसेसेस इनिबिट केल्या जाऊ शकतात. ओके, तर हे आपण मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍक्शन बघितलंय. तर आता तुम्ही बघणार आहे कोणते असे फॅक्टर्स आहेत ते काय करू शकतात, ड्रगचा ऍक्शन, मोड ऑफ ऍक्शन काय करू शकतात, कमी करू शकतात. या केसमध्ये बघा बॉडी वेट ही पहिला आहे. बॉडी वेट, आता जसं जसं बॉडी वेट डिफर करतं किंवा एज डिफर करतं तर ड्रगची ऍक्शन सुद्धा डिफर करते. त्या केसमध्ये बघा ऍव्हरेज डोस फॉर अडल्ट इज 50 to 100 के. आणि त्याच केसमध्ये मे बी इनइफेक्टिव्ह इन ओबेस. एखाद्या ऍव्हरेज पर्सनला जर एक डोस इम्पॅक्टफुल असेल, गरजेचं नाही की तोच ओबेस म्हणजे जो जाड व्यक्ती त्याच्यामध्ये पण तेवढा त्याच्या वेटनुसार त्याच्या बॉडीच्या नुसार त्याला डोस दिला गेला पाहिजे. ओके, तरच त्याच्यामध्ये काय जी रिक्वायर्ड फार्माकोलॉजिकल किंवा फार्मास्युटिकल ऍक्टिव्हिटी आहे, इफेक्ट आहे, तो दिसून येईल. एज इज इम्पॉर्टंट. चिल्ड्रन्स आर मोर सेन्सिटिव्ह टू सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेसंट्स. ओके, इथे लक्षात ठेवा, जास्त पॉवरफुल ड्रग्स तुम्ही कोणाला नाही देऊ शकत, चिल्ड्रन्सला जास्त पॉवरफुल नाही देऊ शकत. आणि कमी पॉवरफुल ड्रग्स तुम्ही अडल्ट नाही देऊ नाही शकत, कारण की त्यांच्या बॉडीवरती तेवढा एक इम्पॅक्ट क्रिएट करण्यासाठी इनफ नसेल. आणि सेम हायर डोसेस तुम्ही कोणाला नाही देऊ शकत, वृद्ध लोकांना किंवा म्हाताऱ्या लोकांना एवढे हायर डोसेस तुम्ही देऊ नाही शकत. का बरं, कारण की त्यांचं वयानुसार लिव्हर फंक्शनिंग, किडनी फंक्शनिंग कसं होतं, कमी होतं. त्या केसमध्ये जर तुम्ही त्यांना हे दिले, हायर डोसेस दिले, तर बॉडी त्यांची प्रॉपरली फंक्शन नाही करत आणि इलिमिनेट नाही केले जात. मेटाबॉलिझम त्या ड्रग्सचं होत नाही आणि ड्रग बॉडीमधून इलिमिनेट न झाल्यामुळे बॉडीमध्ये सॅच्युरेट होतात. आणि जर सॅच्युरेट झाले तर काय होणार आहे, ऍट द एंड टॉक्झिसिटी ही होणार आहे त्या लोकांमध्ये. नाव सेक्स मध्ये बघा, हे जे मेन आणि विमेन या
दोन्ही गोष्टींवरती ड्रगचा इम्पॅक्ट वेगळा असू शकतो. फिमेल्सच्या बॉडीमध्ये मोस्टली जास्त हार्मोनल्स किंवा ऍक्टिव्हिटी असल्यामुळे त्या केसमध्ये ड्रग्स त्यांना कसे दिले पाहिजे, लोअर डोसेस दिले पाहिजे. हायर डोसेस कॅन कॉजेस व्हेरियस इम्पॅक्ट. आणि मेल्सच्या केसेसमध्ये त्यांना हायर डोसेस दिले जातात, जेणेकरून काय वेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्यामध्ये फंक्शन केले जातील. रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही ओरली ड्रग दिले ना त्या व्यक्तीला, ओरल ड्रग आणि इंट्राव्हेनस ड्रग किंवा सबक्युटेनियस ड्रग, या ड्रग्सची ऍक्शन वेगवेगळी असू शकते. जसं की बघा, ओरलनी घेतलं तर ते कुठे जाणार आहे, जीआय ट्रॅक कडे जाणार आहे. जीआय मध्ये गेलं तर लिव्हर, लिव्हर काय करणार आहे, मेटाबॉलिझम. लिव्हर काय करणार आहे, मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम मध्ये काय होईल, रिड्युसेस बायो अवेबिलिटी. म्हणजे ज्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये तो ड्रग पाहिजे होता बॉडीमध्ये किंवा ब्लड स्ट्रीम मध्ये तो इम्पॅक्ट कॉज करायला, तेवढ्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये अवेलेबल नाही राहणार. मग त्या केसमध्ये काय, इंट्रा वेनस इंजेक्शन दिले जातात, जेणेकरून पूर्ण 100% बायो अवेबिलिटी होईल त्या ड्रगची. म्हणजे काय, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन पण हे एक फॅक्टर आहे. म्हणजे कोणते वेगळे वेगळे फॅक्टर आहे जेणेकरून त्या ड्रगची मोड ऑफ ऍक्शन किंवा ऍक्शन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय होऊ शकते, कमी होऊ शकते, किंवा असे वॅरिंग फॅक्टर्स असू शकतात. त्या केसमध्ये बघा, टाइम ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. जर उपाशी पोटी जर तुम्ही ड्रग घेतलंय तर त्याचा काय असू शकतो, जास्त इम्पॅक्ट पडतो. पण हे फक्त त्याच गोष्टीवरती डिपेंड नाही राहत, तुमची टॅबलेट, तुमचं मेडिसिन हे कसं फॉर्म्युलेटेड आहे हे त्याच्यावरती पण डिपेंड करतं. म्हणून एम्प्टी स्टमक वरती ते ऍक्शन कसं दाखवतात, जास्त दाखवतात. मेडिसिन्स टेकन आफ्टर मील्स मग रिड्युसेस गॅस्ट्रिक इरिटेशन बाय डिले ऍक्शन. मग जे तुम्ही मेडिसिन्स जेवणानंतर घेतात ते काय करू शकतात, गॅस्ट्रिक इरिटेशन आहे ते कसं करतात, कमी करतात. क्लायमेट मध्ये बघा, अल्कोहोल वेल टॉलरेटेड इन विंटर. विंटर मध्ये अल्कोहोल टॉलरेट होते, पण समर मध्ये ती ऍडवर्स इफेक्ट कॉज करू शकते किंवा इरिटेशन कॉज करू शकते तुमच्या स्टमकला. नाउ जेनेटिक फॅक्टर्स, याच्यामध्ये तुम्ही इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन्स बघितले असतील, जे तुम्ही ऍडवर्स ड्रग रिॲक्शन मध्ये बघणार आहे. इडिओसिंक्रेटिक म्हणजे जेनेटिक फॅक्टर्स असतात, ते काय करतात, बॉडीच्या त्या ड्रग मध्ये सेम जर फॉर्म्युलेशन ड्रगशी घेतले तुम्ही, तर तुमची बॉडी वेगळी रिॲक्शन दाखवू शकते त्या ड्रगला. दॅट इज जेनेटिक फॅक्टर. तुमचे जीन्स जसं व्हॅरी करतात, जे तुमचं जेनेटिक मेकअप जसं व्हॅरी करतं, त्या पद्धतीने काय होणार आहे, वेरियस रिॲक्शन्स ते ड्रग प्रती दाखवणार आहे. दॅट इज जेनेटिक फॅक्टर्स. ॲबनॉर्मल रिॲक्शन दाखवू शकतात. या केसमध्ये बघा, डेफिशियन्सी ऑफ ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज. काही लोकांमध्ये हे कमी असल्यामुळे काय होणार आहे, हिमोलायसिस इन प्रिमॅक्यून. म्हणजे प्रिमाक्यून घेतल्यानंतर काय हिमोलायसिस हे दिसू शकतं त्या केसमध्ये. तर इमोशनल फॅक्टर, त्या केसमध्ये जर तुम्ही त्या पेशंटला सांगितलं पण नाही की हा तुम्ही तेवढा इम्पॅक्टफुल ड्रग असेल, तुम्ही फक्त सांगितलं की हा तुम्हाला ड्रग दिलाय, ते काय असेल, त्याला काय म्हटलं जातं, प्लासिबो इफेक्ट. त्या पेशंटला फक्त इमोशनली वाटतं की हा त्यांनी ड्रग घेतला आणि त्याला आता काही नाही होणार आहे. दॅट इज प्लासिबो इफेक्ट. इमोशनल फॅक्टर्स पण करू शकतात. तुम्ही नॉट रिक्वायर्ड तुम्ही किती चांगलं मेडिकेशन देताय, पण जर तोपर्यंत जर त्या व्यक्तीची इमोशनल हेल्थ जर चांगली नसेल, तर त्याचं बॉडी त्या ड्रगसाठी एक चांगला इम्पॅक्ट दाखवत नाही. आणि जरी त्याला चांगले ड्रग्स दिले नाहीत आणि तुम्ही सांगितलं की तू एकदम बेस्ट मेडिसिन्स खातोय आणि तू बराच होणार आहे, तर त्याचं जे मेंटल प्रोसेसिंग आहे किंवा त्याची इमोशनल स्ट्रेंथ आहे, ती काय करते, त्याला रिकवर करायला हेल्प करते. दॅट इज प्लासिबो इफेक्ट. द प्रेझेन्स ऑफ डिसीज, आधी जर प्री एक्झिस्टिंग डिसीज असतील, त्या केसमध्ये दोन वेगळे वेगळे ड्रग्स येतील. आधीचा जो डिसीज आहे तो, आणि आता तो व्यक्ती कशासाठी ड्रग घेतोय, या दोघांचा इम्पॅक्ट वेगळा असू शकतो बॉडीमध्ये, किंवा ते काय करतील, ऍज अ कॉम्पिटिटर टू बाइंड टू द रिसेप्टर. त्या केसमध्ये काहींचं बायोमेटाबॉलिझम होईल, काहींचं बायो ट्रान्सफॉर्मेशन होईल, काहींचं होणार नाही. म्हणून या दोघांची, या दोन्ही ड्रग्सचं काय असू शकतं, वेगवेगळी बायो अवेबिलिटी असू शकते. म्हणून त्यांना काय म्हटलं जाते, प्रेझेन्स ऑफ डिसीज. प्री एक्झिस्टिंग डिसीजेस अफेक्ट्स ड्रग ऍक्शन. ड्रगच्या ऍक्शनला काय करणार, ते इफेक्ट करणार आहे. तर अँटीबायोटिक्स जसे काही स्ट्रेप्टोमायसिन, कॅनामायसिन, टॉक्झिक इन रिनल इम्पेअरमेंट. रिनल इम्पेअरमेंटला ते काय करणार आहे, किंवा किडनीच्या फंक्शनिंगला काय करणार आहे, इम्प्रॉपर करणार आहे. एवढं ड्रग्सचं इलिमिनेशन काही प्रमाणामध्ये जर ते त्यांना बायो ट्रान्सफॉर्मेशन झालं नाही, त्यांना पोलराइज फॉर्म मध्ये केलं नाही, तर ते काय करतात, परत किडनीज म्हणजे एक लॉंगर टाइम पर्यंत ते बॉडीमध्ये राहणार आहे, त्यांची हाफ लाईफ इन्क्रीज होणार आहे, टॉक्झिसिटी वाढणार आहे. म्हणून प्रेझेन्स ऑफ डिसीज किंवा प्री एक्झिस्टिंग किंवा हिस्ट्री ऑफ डिसीजेस पण मॅटर करते, की त्या पेशंटमध्ये त्या ड्रग्सचा काय इम्पॅक्ट पडणार आहे. नाउ मेटाबॉलिक डिसऑर्डर्स.
चेंजेस इन इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सेस किंवा बॉडीमध्ये जो इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आहे तो कसा आहे, सोडियम आयन्स, कॅल्शियम आयन्स, पोटॅशियम आयन्स हे काय करणारे त्या ड्रग्सच्या रिॲक्शनसाठी हेल्पफुल असू शकतात. जर हे नसतील तर त्याच्या बॉडीमध्ये काही वेगळ्या रिॲक्शन होऊ शकतात किंवा सेम अमाऊंटमध्ये त्याच्या फार्माकोलॉजिकल इम्पॅक्ट दिसत नाही. नाव वॉटर बॅलन्स किंवा बॉडी टेम्परेचर मॉडिफाईंग ड्रग इफेक्ट, या सर्व गोष्टी असतात जे काय करणारे ड्रग्सची ऍक्शनला मॉडिफाय करणारे, म्हणून कमी जास्त गोष्टी होऊ शकतात. ओके, तर आताच्या लेक्चरमध्ये तुम्ही काय पाहिलंय, कोणत्या मेकॅनिझम ऑफ ड्रगनी ते ऍक्शन दाखवणारे, रिसेप्टर, एन्झाईम, आयन चॅनल्स आणि ट्रान्सपोर्टर हे चारही पाहिले ज्याच्या थ्रू काय होणार आहे मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍक्शन. आणि कोणते फॅक्टर्स आहेत जे ड्रग ऍक्शनला मॉडिफाय करणार आहेत हे आपण डिटेलमध्ये बघितलंय. तर जर तुम्हाला या लेक्चर्स बद्दल काही डाऊट्स असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात. लवकरात लवकर हे लेक्चर्स समजून घ्या जेणेकरून एमसीक्यूच्या सिरीजमध्ये तुम्हाला काही डाऊट्स राहणार नाही. आरोग्य विभागामध्ये जी भरती येते त्याच्यामध्ये फार्मसिस्टच्या बऱ्याच पोस्ट आहेत. याच्या व्यतिरिक्त जे ड्रग इन्स्पेक्टर आहे त्याच्यामध्ये फार्मसीच्या पोस्ट असणार आहेत. आणि तुम्ही जर आताच हे कन्सेप्ट क्लिअर केले आणि तुम्ही एमसीक्यूच्या सिरीजमध्ये जर प्रॅक्टिस केली तर मी गॅरंटी देते तुमच्या या कन्सेप्ट खूप क्लिअर होतील आणि तुम्हाला तुमचं सिलेक्शन होण्यासाठी खूप मदत मिळेल. तुमचे डाऊट्स असतील तर नक्की मला कळवा. जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.